प्रकारची जाग या ठिकाणी आली नाही। कालच या देशाचे गृहमंत्री या ठिकाणी नगरला त्या ठिकाणी आले होते, परंतु शब्द त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांवर झालेल्या पावसावर बोलले नाही। फक्त या ठिकाणी 2-3 उद्घाटन केले आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की या महाराष्ट्रासाठी केंद्राने मदत का दिली नाही, तर गृहमंत्र्यांच्या तोंडून असा शब्द निघाला की आम्हाला राज्याने प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला नाही। अतिशय निंदनीय गोष्ट या ठिकाणी मला वाटते। हाच प्रसंग जर गुजरात सारख्या राज्यात घडला असता तर निश्चित 40-50 हजार कोटी रुपये केंद्राने त्या ठिकाणी दिले असते, परंतु हा अन्याय महाराष्ट्रावरच का, हा प्रश्न विचारण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आली आहे। मला वाटतं केंद्र आणि राज्य एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आहे। अनेक लोक त्या ठिकाणी म्हणायचे की केंद्रात जे सरकार असेल तेच जर राज्यात आलं तर निश्चित चांगले दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कामगारांवर त्या ठिकाणी येतात, परंतु आजचा जो काही प्रकार घडलाय की केंद्र या ठिकाणी महाराष्ट्राला 1 रुपया द्यायला तयार नाही आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी 8,000 10,000 अशी तुटपुंजी मदत त्या ठिकाणी त्या संपूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करतात। गेल्या 5 महिन्यापासून आपण बघतोय या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालं, टमाट्याचं नुकसान झालं आणि आता द्राक्ष बागा सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आल्या आहे। संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी कर्जबाजारी झालाय, परंतु या ठिकाणी शासन कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेण्यास तयार नाही। म्हणून या ठिकाणी आज वणी या ठिकाणी संपूर्ण शेतकरी कष्टकरी कामगार या ठिकाणी रास्ता रोकोला बसलाय। शासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आपली जबाबदारी आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडताय तुम्ही कुठेतरी। आज आपण बघतोय मराठवाडा विदर्भ कशा पद्धतीने संपूर्ण घरामध्ये शेतीचं तर नुकसान झालंच, परंतु घरामध्ये खायला अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही, परंतु या ठिकाणी शासनाला कुठल्याही पद्धतीची जाग त्या ठिकाणी आली नाही, कुठलीही मदत त्या ठिकाणी घेत नाही। म्हणून आजच्या रास्ता रोकोच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे। शेतकऱ्यांना द्राक्ष बागेला एकरी 1.5 लाख रुपये, इतर पिकांना एकरी 50,000 रुपयाची मदत तातडीने त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे। पंचनामे, सरसगट पंचनामे या ठिकाणी गेल्या 5 महिन्यापासून आता 6वा महिना सुरू झालाय। भयानक पावसाने धुमाकूळ घातला, अत्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या, भयानक शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या आणि म्हणून या ठिकाणी सरकार लक्ष द्यायला तयार नाही। तेव्हा जे पंचनामे करणारे जे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांचेच पोरं आहेत, त्यांना तरी समजलं पाहिजे। हे म्हणतात पूर्णपणे ताब्यात गेल्याशिवाय आम्ही त्याचा पंचनामा करणार नाही। 10% 30% एका गावला गेल्यानंतर 2-2, 3-3च लोक त्यांना दिसतात आणि सरसगट पंचनामे सरकार काही करत नाही। म्हणून शेतकरी हा आत्महत्या करण्याच्या वखातील आहे आणि त्यांनी कशाची वाट पाहून राहिलेत काही समजायला तयार नाही। जे पंचनामे करणारे जे आहेत ते पंचनामे करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यांचं म्हणणं आम्हाला तहसीलदारांचे असे आदेश आहेत, तहसीलदारांचे तसे आदेश आहेत आणि म्हणून आम्ही या पद्धतीचे 10% 20% आणि एका गावातले 2-2, 5-5 शेतकरी काढायला सांगितलं आम्हाला। आणि म्हणून शेतकऱ्याचे हाल चालवलेत की काय सरकारने तेच चालवलेत की अधिकाऱ्यांनी तेच चालवलेत। निदान जगदंबे मातेनं आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने या सरकारला किंवा अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी द्यावी जगदंबे मातेने, हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे।